नमस्कार दोस्तों, आप सबका स्वागत है अपने यूट्यूब चैनल पे। तो अचानक में भयानक ब्लॉग शूट होने वाला है क्योंकि कुछ ऐसा प्लान हुआ नहीं था, लेकिन अपने भाई को ओमकार को शॉपिंग करनी थी तो उसने उल्लासनगर से कपड़े लिए और अभी हम आए फ्रैंकी खाने के लिए सुपर स्टार रोल में। और अभी फ्रैंकी खाएंगे और आगे का क्या प्लान होगा वो पता नहीं है क्योंकि हमारा और एक दोस्त ज्वाइन होने वाला है, प्रमोशन वगैरह हो आएगा और कैमरा मैन ये चलेगा उसको दिखाते हैं। और ये ओमकार और अभी फ्रैंकी खाते हैं और देखेंगे आगे वो आने के बाद कहाँ जाएंगे क्या नहीं। दिनचर्या व्लॉग है, ऐसे ही निकले थे, अब ऐसे ही जो भी होगा वो तो आपको दिखाएंगे, आगे मिलते। चलो गाइस, अभी फ्रैंकी आगे हो गई है लेकिन पेट भरा नहीं, इसलिए मंचूरियन मंगाई है। 8 जोड़ ब्लॉग होने वाला है हिंदी मराठी में। बाकी अभी हम जाने वाले हैं अमरनाथ शिव मंदिर, वो दोस्त आएगा उल्हासनगर, फिर बाद में हम अमरनाथ जाएंगे, वहीं पे मिळते सीधा। तर गाईज आता आपल्याला घेण्यासाठी आपला मित्र आलेला आहे आणि आत्तापासून ब्लॉग मराठीमध्ये शूट होणार। अचानकमध्ये भयानक, आमचा काहीच प्लॅन नव्हता, फक्त उल्हासनगरला जाऊन भावाला शर्ट घेण्याचे होते, बट आता अचानकमध्ये भयानक तो आला आहे आणि आम्ही चाललो आहे अंबरनाथला शिवमंदिरात। बाकी गाईज एक सीन झाला मगाशी, आम्ही जिथं फ्रँकी खात होतो ना तिकडं तो जो फ्रँकी बनवतो ना तो मला बोलतो आप लंबे समय से ब्लॉग बना रहे हो गया। तर मी त्याला बोललो की हाँ, म्हणजे पटकन क्लिक नहीं डाला ना, तो मैं त्याला बोला हाँ मैं लंबे समय से ब्लॉग बना रहा हूँ और मेरे 10,000 सब्सक्राइबर थे। तो बोलो क्या बात कर रहे हो, बोला हाँ मेरे को फिर भी दिन के मतलब 15-20 हज़ार व्यूज़ आ जाते थे आराम से। तो वो तो इनकम भी होती होगी फिर आपकी, बोलो हाँ इनकम वगैरह भी होती थी। तो मला नंतर हे झाला, पण ठीक आहे, एक मजाकचा पार्ट होता आणि तो पण यूट्यूबला व्हिडिओज बनवतो, पण तो लोकांचे व्हिडिओज डाउनलोड करून टाकतो। ठीक आहे, आता त्याला समजावलं जरा का खुदके ब्लॉग्स डाला कर। बाकी आता चाललं अंबरनाथला। माझा पहिला ब्लॉग एकविरेचा होता, तो तुम्हाला कसा वाटला तो पण बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर तो ब्लॉग पण बघा। बाकी आता चाललो आहे तिकडंच भेटू। काहीच वॅगनरमध्ये बसलो आहे। वॅगनर मला आवडत नाही तशी, म्हणजे नॉर्मल ठीक वाटते असं इथं ट्रॅव्हल वगैरे करायला, पण न्यू मॉडेल आहे आणि लेग रूम बघू शकता तुम्ही, लेग स्पेस मस्त आहे, नवीन आहे, बादशाह आहे। बोलायला काही नव्हता म्हणून हेच बोललो, बाकी आता पुढं बघू काय नाही। गाईज आता आम्ही पोचलेलो आहे शिवमंदिराला, शिवमंदिर मागे गाडी इथं पार्क करतो म्हणजे आता दर्शन घेऊ आणि पुढचा प्लॅन बघू काय ते। अचानकमध्ये भयानक काय पण ठरतं, तर बघू आता। चालू तिकडं स्कूल आहे, पोरांची मस्त मजा झाली आहे आणि ह्यो त्यांची मजा घेतो। बाकी लहानपोरं एकामेकांना चीअर करतात। हे आपण या वॅगनरमधून आलतो, आता जाऊ मंदिरात आणि दर्शन घेऊ निघू। पुढचा प्लॅन काय असेल ते बघू। गाईज आता आपण पोचलेलो आहे। दर्शन घेतो, मग भेटतो तुम्हाला। पोचलो, आता दर्शन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला। एका दुसरे फोटो पण काढतो, मग निघतो। आला काही चुकीच्या लाईनी शिरलो, त्या साईडनी लाईन आहे, आता तिकडून जातो दर्शन करायला त्या मायवाटी।
आता दर्शन वगैरे तर झालेलं आहे, इकडचं पण दर्शन केलं आणि आता निघू आलो. प्रणव कुठे गेला? तो एक मित्र तर मस्त फिरतो आहे, निघू आलो. तर काही आता कॅबमध्ये आम्ही बसलेलो आहे, आपल्या भावानी कॅब बुक केलेली आहे आणि हे दोघं मागे आहेत. आता आम्ही जाऊ बर्गर किंगला, बर्गर खाऊ आणि मग त्याच्यानंतर ब्लॉग एंड करू. एवढाच होता दिनचर्या ब्लॉग, बाकी ठीक आहे, तिथंच भेटू डायरेक्ट बर्गर किंगला. गाईज आता ऑर्डर दिलेली आहे, व्हेजच ऑर्डर दिलेली आहे, बाकी ऑर्डर आल्यावरती बघू. बर्गर आहे, कोक आहे आणि फ्राईज आहेत, अशा 4 मील मागवल्यात. 1 2 3 आणि 4 भेटू आता. गाईज आता आम्ही जागा पण चेंज केलेली आहे, पहिले तिकडे बसलेलो, आता इकडे येऊन बसलो. जरा एकदम म्हणजे चिल वाटतो इथं. बाकी ऑर्डर आल्यावरती भेटू. तर आता आपली ऑर्डर आलेली आहे, खाऊ आणि मग कल्टी देऊ, मग ब्लॉग एंड करून टाकू. ब्लॉगला पण जास्त लांबवत नाही, सिम्पल अँड सोबत दिनचर्या ब्लॉग होता. सो आता बंद करू. गाईज आता आम्ही नॅचरल्सला आलेलो आहे 2 आईस्क्रीम खाण्यासाठी, सीताफळ. बाकी बसू तिथं ऑर्डर करते. ब्लॉग मगाशी एंड केला पण जेव्हा कंटेंट भेटला ना, म्हणून थोडासा 1 मिनिटाचा 1-1.5 मिनिटाचा ब्लॉग मोठा होईल. बाकी समोर बर्गर किंग आहे, आमचा बदलापूर पण विकसित आहे. बाकी मला काय मागवतात बघू, ते आल्यावरती खाऊ. त्यांचं स्नॅप काढणं आपले कार्यक्रम आणि पुढे आपण आता मी सीताफळ मागितले, यश टी पण आणि ओंकारने पण. त्यांनी फक्त काय मागवलं तू? त्यांनी चॉकलेट मागवलं. बाकी आता खाऊ आणि मग इथंच ब्लॉग एंड करू, पण सध्या खाऊन घेऊ. मस्त गाईज, ही जी सीताफळची आईस्क्रीम आहे ना, जे आम्ही तिघांनी मागवले, 1 नंबर आहे, मस्त टेस्ट आहे. कधी पण नॅचरल्स वगैरेमध्ये गेलं ना, ही सीताफळची आईस्क्रीम नक्की ट्राय करा. हे सीताफळची आईस्क्रीम कशी आहे, जबरदस्त क्वालिटी, मस्त. कधी पण आले ना नॅचरल्स वगैरेला तर ट्राय करा. काहीच आता आपला ब्लॉग इथे करू. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.